भिवंडी तालुक्यातील सुरई गावामध्ये साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या आनंद उत्साहात वझे कुटुंबियांच्या वतीने तसेच ग्रामस्थ मंडळ सुरईच्या वतीने साजरा करण्यात आला। यावेळी सुरई गावचे साईभक्त विष्णुनाथ वझे व वझे कुटुंबियांच्या वतीने साईबाबांची मनोभावे सेवा देखील करण्यात येत असते। तर यावेळी सुरई गावच्या साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पालखी सोहळा देखील मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते। यावेळी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचे देखील लाभ घेतले। सुरई गावच्या साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त साईबाबांची महाआरती देखील घेण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून साईबाबांचे दर्शन घेतले। आज या साईबाबा मंदिराला 15 वर्ष पूर्ण होत आहेत। 15व्या वर्धापन दिनी मी साईबाबा चरणी अशी प्रार्थना करतो की हा संपूर्ण गाव नेहमी तुमच्या सेवेला तत्पर राहो। येणाऱ्या प्रत्येक वर्धापन दिनी समस्त गावाने इथे येऊन या वर्धापन दिनामध्ये सहभागी होऊन या वर्धापन दिनाचा तसंच साईबाबांचा आशीर्वाद घ्यावा असं मी सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो। तसं साईबाबालाही प्रार्थना करतो की सर्वांना ही अशी बुद्धी दे आणि सर्व गावाचा आपल्या माध्यमातून कल्याण होऊ दे, सर्व गावावर तुमची कृपा राहू दे आणि विशेष करून अहोरात्र त्यांची सेवा करणाऱ्या या वझे कुटुंबियांवर त्यांचं विशेष लक्ष असू दे असं मी आपल्या या माध्यमातून साईबाबांना प्रार्थना करतो। खरोखर अतिशय स्तुती करावा असा हा कार्यक्रम असतो। खरं तर किती म्हटलं तरी इथं विशेष करून सांगावं असं वाटतं की आम्ही जरी गावाचा कार्यक्रम म्हटला तरी हा संपूर्ण कार्यक्रम एक वझे कुटुंबीय अंगावर घेऊन हा कार्यक्रम पार पडत असतात। म्हणून विशेष करून संपूर्ण गावातर्फे मी त्यांना धन्यवाद देतो की साईबाबा त्यांना ह्यापुढे असंच दिवसेंदिवस चांगलं यश देवो, त्यांची भरभराट हो आणि साईबाबांची अशीच सेवा त्यांच्या हातून वर्षानुवर्ष घडत राहो ही साईबाबा चरणी प्रार्थना करतो। प्रथम मी 2011 पासून मंदिराची स्थापना केली। तेव्हापासून मला माझ्या कृपेने बाबांची पुण्य हीच मी समजतो की मला सकाळी उठल्यानंतर मंदिरात दर्शन घ्यायला भेटतं। आणि मी गावाल्यांना एकच विनंती करतो की प्रत्येक हा मंदिर गावचा आहे, माझा नाही। प्रत्येकाने त्याच्यात सहभागाचा वाटा घेऊन बाबांचा आशीर्वाद घ्यावा ही माझी इच्छा आहे। आता कार्यक्रम म्हणजे कसं, कार्यक्रमाला जो पद्धतीने जेवढा आमच्या म्हणजे घराण्याच्या पद्धतीने जेवढा करता येतो तेवढ्या पद्धतीने आम्ही पूर्ण करतो आणि म्हणत पण याच्याने करतो। आता कुठल्या गोष्टीचं काही हे नसतो की जास्तीत जास्त लोक यावी, त्यावेळी प्रसादाचा लाभ घ्यावा अशी माझी इच्छा असते। गाववाल्यांना आशीर्वाद दे की त्यावेळी सर्व एकत्र येऊन त्या बाबांचा आशीर्वाद घ्यावा आणि प्रत्येकाच्या घरात सुख शांती लाभावी हीच माझी इच्छा आहे। वझे कुटुंब नाही करत, वझे कुटुंब करणं बाबा करून देतो, आम्ही तेवढे मोठे नाही। तरी आम्हाला संधी दिली त्या संधीचा आम्ही नक्कीच लाभ देतो।